पारितोषिक पंचजनिया फॅशन श्री विकास हेनुकुले समाधान सूर्यवंशी यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचे या आभार व्यक्त करतो. तृतीय पारितोषिक या ठिकाणी श्री गणेश इलेव्हन ब गणेशवाडी यांच्याकडून देण्यात आलेले यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उद्घाटक सर्जेराव वीर मामा आधारस्तंभ या ठिकाणी यांच्या ठिकाणी सकाळी उद्घाटन झालेलं त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थोडस स्पीडअप घ्यायचा पहिला प्रथम गोलंदाजीसाठी बॉलिंग गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळते. अमोल स्ट्राईक वरती पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी नवस्टार युवती संघाकडून आकाश अतिशय उंच खेळण्याचा फटका पाहायचा या ठिकाणी क्षेत्ररक्षण तयार. यष्टीरक्षक पूर्ण निश्चितपणे काळजीपूर्वक आपली कामगिरी पार पाडली या ठिकाणी. इंद्रा द टायगर जिंतीचा टायगर या ठिकाणी ओळखला जातो. आकाशला परतावं लागतं या ठिकाणी. आकाशची जागा घेण्यासाठी या ठिकाणी जातात मिलिंद शेवाळे. मिलिंद या ठिकाणी आकाशची जागा घेण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समॅन या ठिकाणी टॉस होते. घरावाडी वास चिठ्ठी निघते या ठिकाणी. घरावाडी वाज विजेता टीम. या ठिकाणी चिठ्ठी टाकली जाईल. घरावाडी वाज या सामन्यामध्ये विजय होणारा संघ. पावसाळी टुर्नामेंट म्हणल्यानंतर पाऊस तर पाहिजेच आणि या ठिकाणी पावसाचं आगमन झालेलं आहे. विजेता संघ हा चला आणि या ठिकाणी करावाडी संघ करावाडी यांची चिठ्ठी निघाली. खूप अभिनंदन करावाडी टीम यांचं. आणि आता खऱ्या अर्थानं मला वाटतं पावसाळी टुर्नामेंटला मजा आली. एक पावसाचं या ठिकाणी आगमन जोरदार स्वरूपात सामना एकदम रंगतदार चाललाय. लवस्टार होती वाज जिंती आणि गोलंदाजी मार्ग वरती तैनात आहे तो अमोल. सुंदर असे या ठिकाणी गोलंदाजी प्रदर्शन करतोय अमोल. आपल्या संघासाठी एक आपले योगदान या ठिकाणी पाहायला मिळेल. जिंती संघाचं नाही 3 बॉल या ठिकाणी समाप्ती. तिसरा चौथा बॉल फेकण्यासाठी तयार. मिलिंद यांना थोडासा समजलेला नाही चेंडू. या ठिकाणी अंपायरचा इशारा पाहायचा आहे. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळेल. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते ते जिंती या संघाकडून. आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली जाते ती 2 धावा. मिलिंद पुन्हा एकदा तयार सामना करण्यासाठी. गोलंदाजी मार्गवरती अमोल आणि परत एकदा अमोल यांना काही चेंडू समजलेला नाही. परत एकदा डॉट बॉलची सांगता या ठिकाणी. सुंदर असं आपले योगदान देत असताना आपल्या जिंती संघासाठी आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी चाललेली धडपड अमोल यांच्या मार्फत पाहायला मिळते. परत एकदा गोलंदाजी मार्गवरती अमोल तयार. सामना करतील मिलिंद. पाहायचंय अतिशय उंचावर मारलेला फटका. उंच फिल्डर तयार. पाहायचं या ठिकाणी काय होतं. आणि परत येतो या ठिकाणी झेल. आणि दुसरा जर का या ठिकाणी लष्टर होती या संघाला मिलिंद यांच्या स्वरूपात एक संघाला लागलेला झटका अवदसा बर्बादी. चला आणि मिलिंद यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अधिक आप्पा.
31 तरास गोलंदाज या ठिकाणी बरोबर एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी म्हणलं जाईल. अधिकाप्पाने या अगोदरच्या मॅच जर पाहिल्या असतील अधिकाप्पाने पहिल्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि नंतरच्या मॅच मध्ये आपण एक षटक हाताळलं होतं. एक आणि दुसऱ्या मॅच मध्ये या ठिकाणी एक निर्धाव षटक निर्धाव षटक या ठिकाणी आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आता जिंती संघाकडून येतो. गोलंदाजाचं नाव या ठिकाणी कळवायचं आहे जिंती संघ आणि गोलंदाजी मार्गवरती तयार होते जिंती संघाकडून. राज सामना करतील सँटी लव स्टार तिचे एक दमदार लेफ्ट हँड बॅट्समॅन सुंदर असा खेळून काढलेला फटका पाहिजे या ठिकाणी. पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी तयार. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण 2 धावा या ठिकाणी घेण्यासाठी सफल झालेले आहेत. या 2 धावानंतर धावफलकावरती धावसंख्या लागली ती 4 धावा. राजू यांचं षटक आपल्या संघासाठी योगदानपूर्व ठरेल. पाहायचं सँटी आपल्या संघासाठी काय करतात. लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत सँटी. अतिशय दमदार खेळलेला असा या ठिकाणी फटका पाहायचा काय करतात. पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी तयार. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण रनआउटचा चान्स होता परंतु चुकीची फेकी केल्याबद्दल या ठिकाणी रनआउटचा चान्स हुकलेला आहे यांचा. दुसऱ्या चेंडूशी या ठिकाणी सांगता होते 2 धावा मिळाले या चेंडूवरती. 2 धावेनंतर धावफलकावरती धावसंख्या जोडली जाते ती 6 धावा. गोलंदाजी मार्गवरती राजू तयार. अतिशय दमदार मारलेला फटका या ठिकाणी पाहायचं काय मिळते. एक धाव 4 धावांसाठी 1 बॉल 4 धावांसाठी. या 4 धावानंतर धावफलकावरती धावसंख्या जोडली जाते ती 10 धावा. तिसऱ्या चेंडूची सांगता झाल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 10 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. पाहायचा 3 चेंडूमध्ये सँटी काय करतात आपल्या संघासाठी योगदान. राजू काय करतात आपल्या संघासाठी योगदान. अतिशय सुंदर असा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी सँटी यांना काही समजलेलं नाही. तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू यष्टीरक्षकाने आपलं काम अतिशय चोखरीत्या पार पाडलेलं आहे. इंद्रजित यष्टीरक्षकच्या भूमिकेत इंद्रा द टायगर जिंतीचा एक हार्ड हिटर खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. सामना करतील सँटी. अतिशय उंचावून मारल्याचा फटका पाहायचा या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार. झेल होईल का नाही परंतु 6 धावांसाठी षटकार आणि या षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या जोडली जाते ती 16 धावा. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी लोस्टर होती यांच्या मार्फत परत एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका पाहायचा या ठिकाणी काय होते. क्षेत्ररक्षक तयार. चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल जिंती या संघाकडून परंतु कोणालाही या ठिकाणी थोडा पाऊस पडल्यामुळे थोडी गंमत या ठिकाणी पाहायला मिळते. किती धावा पूर्ण झाल्या या ठिकाणी रनआउट 3 धावा 1 रनआउट या ठिकाणी माघारी यावं लागेल अधिकाप्पा यांना. तिकडून माघारी येताना अधिकाप्पा कोण नाही कोणता दालबाद लोणचा जिंती या संघाचे आव्हान असेल 20 धावा या ठिकाणी करायच्या आहेत जिंती या संघाला.
लव स्टार होती आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जिंती या संघाला विनंती की आपले 2 बॅटर पहिले प्रथम फलंदाजी करण्यासाठी 2 बॅटर पाठवायचे आहेत. ज्या ज्या स्पॉन्सरनी या ठिकाणी स्पर्धेसाठी काय स्पॉन्सर केलं तर मालिकावर असेल, सामनावीर असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल, चेंडू सौजन्य, पाणी सौजन्य, स्टंप सौजन्य, नाश्ता सौजन्य, पंच सौजन्य, मैदान सौजन्य, युट्यूब सौजन्य, ज्या ज्या स्पॉन्सर्सनी या ठिकाणी जे जे सौजन्य केले या सर्व स्पॉन्सर्सचे मनापासून आभार व्यक्त करतो. जिंती संघाला विनंती की आपले प्रथम 2 फलंदाज या ठिकाणी पाठवायचे आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. लक्षात आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चषक सौजन्य या ठिकाणी कुमारी संस्कृती रमेश हिनुकले कराटे विश्व चषक सुवर्ण पदक विजेती, अतिशय खूप खूप गणेशवाडीची एक आमची कन्या आहे. खूप खूप आभार या कन्येचं. तसेच त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, रमेश हिनुकले. खूप खूप आभार रमेशजी हिनुकले साहेब. या ठिकाणी आपले जे बॅनर वगैरे असतात या ठिकाणी रमेश रेणुका आर्ट्स मुंबई यांच्यातर्फे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मालिकावीर सौजन्य या ठिकाणी योगेश काटेकर स्टार खेळाडू काटेकरवाडी यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सामनावीर मान्य श्री अमित हिनुकले कार्याध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशन यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाज मान्य श्री शुभम पाटील उपखजिनदार कराड क्रिकेट असोसिएशन यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी मान्य श्री मंगेश गऱ्हाळ मान्य उपाध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशन यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी मान्य श्री सचिन आटुगडे आरएफ स्टार खेळाडू गणेशवाडी SD11 यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. चेंडू सौजन्य या ठिकाणी मान्य श्री सागर पाटील अध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशन यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पाणी सौजन्य या ठिकाणी मान्य श्री भरत मोरे समाजसेवक यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. स्तंभ सौजन्य मान्य श्री मंगेश साळुंके कराड क्रिकेट घोगाव. नेक्स्ट बॅट्समॅन प्लीज बॅटरचं या ठिकाणी नाव मला सांगायचं. घरावाडी जिंती संघाला विनंती. नेक्स्ट बॅटर कोण आहे? स्ट्राईक वरती पाहायला मिळतो तो रणजित इंद्रा द टायगर. अधिकाप्पा गोलंदाजी मार्कवरती तयार. अतिशय सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी. या माणसाचा वयाचा हिशोब केला आणि बॉलिंगचा हिशोब केला तर काहीच ताळमेळ लागत नाही. या माणसाचं वय पाहिलं आणि गोलंदाजी पाहिली. खरोखर अतिशय आत्ताच्या नवनिर्वाचित खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती अधिकाप्पा यांच्याकडून. अतिशय सुंदर असं एक काळ होता 0.1 कराड तालुका प्रीमियर लीगला अनसोल्ड खेळाडू होता आणि तरी या खेळाडूला घेतलं आणि याच खेळाडूनं या ठिकाणी मॅच विन करून दिली होती. मित्रांनो, मी जरूर आठवण काढली या खेळाडूची, अधिकाप्पांची. खरंच अशी सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती अधिकाप्पा यांच्याकडून. लव स्टार होती संघाचे गोलंदाजी मार्गवरती अधिकाप्पा यांना पाहत असताना स्ट्राईक वरती इंद्रजीत ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू या ठिकाणी फिल्डर तयार आहे, फेकी करेल. दुसरी धावी या ठिकाणी घेतली गेली. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. दोन धावा होलकावरती लागल्या जात आहेत. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती अधिकाप्पा, एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी. त्याचबरोबर चिंतीचे इंद्रजीत, एक अनुभवी बॅटर पाहिजे या ठिकाणी. काय करतात, अतिशय अतिशय सुंदर असा खेळून काढण्याचा, परंतु डिक्लेअर झोन मध्ये एक अतिरिक्त धाव या ठिकाणी
मिळेल. या एक अतिरिक्त धावेनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 3. 4 बॉलची सांगता या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 3 धावा. मोठ्या फटक्यांची जरूरत जर आपल्या संघाला विजयापर्यंत न्यायचा असेल तर अधिक अप्पा यांचा पुढचा चेंडू सामना करतील इंद्रजित. जोरदार मारण्याचा फटका, परंतु इंद्रजित यांना काही समजलेलं नाही. चेंडू एक डॉट बॉलची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी अधिक अप्पा यांच्याकडून. अतिशय सुंदर असा चाललेला रंगतदार सामना या ठिकाणी 2025 श्री गणेश चषक डबल बॉल क्रिकेट स्पर्धा. एक 5 वर्ष मला वाटतं या संघाचं अतिशय आगळे वेगळे एक नियोजन असतं. दरवेळी या ठिकाणी एक धाव या ठिकाणी मिळेल. या एक धावेनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 4 धावा. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. अधिक अप्पा यांचं एक सुंदर असं 4 धावा खर्च केले गेलेत. अधिक अप्पा यांनी अतिशय सुंदर असं षटक या ठिकाणी पाहायला मिळते अधिक अप्पा यांच्याकडून. आणि या ठिकाणी आता 6 बॉल मध्ये अजून उर्वरित खेळ 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत 16. थोडस स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. चला संडी थोडस स्पीडअप घ्यायचंय या ठिकाणी. आपले वैयक्तिक व संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता या ठिकाणी जिंती संघाला. आणि गोलंदाजी मार्गावरती या ठिकाणी येते लक्षावरती संघाकडून निखिल. निखिल निखिल आपला अनुभवपणाला लावणार का नाही पाहिजे. या ठिकाणी हार्ड हिटर या ठिकाणी स्ट्राईक रेटला पाहायला मिळतोय. इंद्रजीत आपल्या संघासाठी 6 बॉल 16 धावा. आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय निखिल, एक अनुभवी गोलंदाज व्हायचा. यास निखिलवरती जर संघाने विश्वास ठेवला म्हणजे नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय सुंदर असे गोलंदाजी जाते डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव 5 बॉल 15 धावांची आवश्यकता या ठिकाणी. निखिल अतिशय सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी दाखवत असताना या निखिलवरती विश्वास का ठेवला संघाने, या गोलंदाजाला या ठिकाणी का आमंत्रण दिलं याचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवतोय निखिल. निखिल गोलंदाजी मार्कवरती तयार, सामना करील. इंद्रजित पाटील या ठिकाणी सामना करतोय. पाहायचंय एक 2 मोठे फटके आणि एक अतिशय सुंदर असा चेंडू. डॉट बॉलची संख्या या ठिकाणी होते. एक डॉट बॉलची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते निखिल यांच्याकडून. गोलंदाजी प्रदर्शन इंद्र यांना परत एकदा गोलंदाजी मार्गावरती निखिल तयार, सामना करतील इंद्रजित. आणि अतिशय उत्कृष्टाचा ऑफ साईडला खेळून काढणे फटका. एक क्रिकेटचा एक मादक सौंदर्य या ठिकाणी दाखवणारा फटका, एक लाजवाब फटका या ठिकाणी इंद्रजित यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनंतर धावबल करते, धावसंख्या जोडली जाते ती 11 धावा आणि 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. 9 धावांची आवश्यकता, वाईट नव्हता. 9 धावांची आवश्यकता, 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी जिंती संघाला. पाहिजे निखिल आपल्या संघाला ते पदावरून घेऊन जातो का नाही. निखिल यांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी निखिल यांच्याकडून. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 2 मोठे फटके. इंद्रजित खेळणार का. सुंदर 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 असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. असाध्य ते साध्य करत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे.
अभ्यासा होणी गण पारता मग ते ज्ञान ज्ञाना होणी ध्यान विशेष ते किती बी अभ्यास केला तर सत्र परीक्षेला काय आठवलं तेव्हा अवघड झाले कार्यक्रम. इंद्रजितचं आता तसंच झालंय. सत्र परीक्षेला आठवायचं बंद झालं इंद्रजितला. निखिल थोडासा अवघड पडायला लागला इंद्रजितवर. खूप 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 सुंदर असं लव्ह स्टार संघाकडून गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते निखिल यांच्याकडून. आणि एक बॉल 9, एक खराब चेंडू, एक बॉल 9. निखिल परत एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार. अतिशय सुंदर असा मारलेला फटका पण तो या काही उपयोग नाही. या फटक्याचा एक अतिशय सुंदर फटका खेळा इंद्रजित, परंतु या ठिकाणी उपयोग नाही. खूप खूप धन्यवाद लव्ह स्टार युवती. अनलक बॅडलक जिंकती संघ. अतिशय खूप असा सुंदर प्रयत्न केला इंद्रजित. खूप खूप धन्यवाद. यानंतर कोणाचा सामना आहे? गणेशवाडी वर्सेस यानंतर खेळला जाणारा सामना आहे तो गणेशवाडी वर्सेस लव्ह स्टार